जय गजानन जय गजानन जय गजानन माऊली जय गजानन माऊली जय गजानन माऊली भक्तांच्या हाका ऐकती धावून येती माऊली जय गजानन माऊली जय गजानन माऊली शेगावीचे मंदिरात भक्त लाखो होती गोळा गजानन संताना से दुःखी दुर्जनांचा लढा भक्ता पडू नये तुला कधी संत सेवेचा विसर आपुले कानी पडो नित्य संत नामाचा गजर जय गजानन मुखी रोज गाऊ चला संत गजानन नाम भक्त वत्सल संत माझा तोच माझा घनश्याम संत नामासे मोठे नका वागू तिथे खोटे चरणी लीन होनिया लागू भक्तीच्या वाटे जय गजानन माऊली जय गजानन माऊली संत कृपेसाठी धावा त्यांचा मनोभावे करू करुणी चित्त एक नित्य संत गजानना स्मरू उठता बसता रोज मुखी घे गजाननाचे नाम कृपा त्यांची तुझवर म्हणून होत आहेत तुझे काम जय गजानन तो दुःख सर्वांचे असा मोठे मनाचा हा देव कठीण समयाशी भक्ता फक्त विश्वास तू ठेव अवतार गजानन माझा साक्षात्कारी संत भक्तांच्या कैवारी करीतो दुर्जनांचा अंत जय गजानन माऊली जय गजानन माऊली डोक्यात फक्त गजानन नको दुसरा विचार जाता तिथे दर्शनासी मिळे सुख रे अपार भल्या भल्यांचा गर्व तोडला नको अभिमान तुझ्याच कृपेने होत आहे जगाचे कल्याण जय गजानन माऊली जय गजानन माऊली शेगाव नगरी पावन तुझ्या नामाचा गजर प्रेम भक्तीच्या वाटेवर चालतो आम्हा साचार
कृपा दृष्टी ठेव माऊली करीतो तुझला नमस्कार तुझ्या वाचून जीवन हे जणू अंधारातला संसारा जय गजानन माऊली जय गजानन माऊली पंढरीच्या वारी शारखा तुझा नाम गजर घुमे ताळ मृदुंगाच्या नादात भक्तीचा सागर दाटे हरिनामात रंगून या विसरू सारे दुःख गजानन तुझ्या चरणी मिळे आम्हा खरे सुख श्री गजानन महाराजांचा उपदेश व विरक्त जीवन। माझे गुरु श्री गजानन महाराज शेगाव महाराजांनी मानवाला आत्मज्ञानाकडे नेणारे 3 मार्ग स्पष्टपणे सांगितले। कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग। हे तिन्ही मार्ग जीवात्म्याला परमसत्याशी एकरूप करतात, असे महाराजांचे ठाम मत होते। कीर्तनकार गोविंदपंत टाकळीकरांना महाराजांनी एक अत्यंत मोलाचा उपदेश दिला। कीर्तन हे पोट भरण्यासाठी नसून परमेश्वराशी नाते जोडण्यासाठी असते। महाराजांची विरक्ती ही केवळ शब्दांत नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येत होती। देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वान्नांचे ताट समोर ठेवले असता महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले आणि सांगितले, ज्याने ब्रह्मरसाची गोडी चाखली त्याला अन्नाच्या चवीचे काय आकर्षण। याच वेळी महाराजांनी स्पष्ट केले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण आहे आणि त्याच ब्रह्मापासून हे संपूर्ण विश्व निर्माण झाले आहे।